Welcome to Bonds Global News. Actor Govinda is reportedly making a political comeback and may contest the Northwest Mumbai seat in the 2024 Lok Sabha elections. Speculation arose after Govinda met with Maharashtra Chief Minister Eknath Shinde in Mumbai. It is rumored that Govinda will join the Shiv Sena faction led by Eknath Shinde and contest against Shiv Sena UBT candidate Amol Kirtikar. परंतु आपल्या वतीने मला मिळालेली ही जिम्मेदारी किंवा काम हे वफादारी व इमानदारीने मी वाजवेन व आर्ट अँड कल्चर हा जो सब्जेक्ट आहे मी सेवा प्रदान करेन. मी स्वतःला धन्य समजेल जर का तुम्ही ती जिम्मेदारी मला दिली आर्ट अँड कल्चरची. कारण वर्षानुवर्ष विरारपासून मी बाहेर पडलो आणि आज अख्ख्या जगात नाव झालंय जे, तर लोकांना पण असं वाटलं पाहिजे. कारण की महाराष्ट्राची ही जी भूमी आहे ही चंद्रकृपेची ही अशी एक स्थान भूमी आहे जिथं हे जगात जगमगणारे सगळे जे सितारे आहेत ते त्याला जन्म देणारे हे स्थान जे आहे संतांची भूमी आहे. आणि आपल्या देशात चित्रपट असो किंवा त्यांना आकडे बिकडे मला त्यांनी सांगितले, इतना था इतना कम हो गया, बोले डीप क्लीन ड्राईव्ह हे सगळं त्यांना माहित आहे. आणि त्यामुळे त्या सगळ्या कामाच्या मुळे ते एक त्यांच्यावर त्याचा प्रभाव पडला, बरोबर ना. म्हणजे ते स्वतः प्रोग्रेसिव्ह आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना प्रोग्रेस पाहिजे. ते मला हेही म्हणाले कि महाराष्ट्र में भी इतना तेजी से एक विकासाची कामं जोरात सुरू आहे. देशभरामध्ये देखील जे 50-60 वर्ष काम झालं नाही आज आपण ते पाहतोय मोदीजींच्या नेतृत्वाखाली, ते मला ते म्हणाले. आणि याच्यामुळे ते इम्प्रेस होऊन डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर ते आपल्या आज सोबत आले. त्यांनी मला एक काम सांगितलं की आपलं बॉलिवूड मोठं आहे, फिल्म इंडस्ट्री मोठी इंडस्ट्री आहे, याच्यामध्ये ऍक्टर आहेत, बॅकस्टेज ऍक्टर आहेत, सगळे किती लोक आहेत, लाखो लोक आहेत, ही मोठी इंडस्ट्री आहे. त्यासाठी मला काहीतरी करायचं आहे आणि सरकार नक्की याच्यामध्ये मला मदत करेल. आणि मी त्यांना सांगितलं बिलकुल आम्ही तो विषय घेतलेलाच आहे आणि त्यासाठी देखील ते सरकार आणि फिल्म इंडस्ट्री याच्यातलं दुवा बन के काम करोगे, बरोबर. तो हे सगळं जे आहे त्यामुळे एक त्यांचं एक त्यांनी मला सांगितलं कुठल्याही माझी अटी शर्ती काही नाही, कुठल्याही विदाऊट कंडिशन ते आज आपल्या सोबत आलेले आहेत. आणि त्यांचा एक स्वभाव आहे, त्यांनी सांगितलं वनवास होता आता राम राज्यामध्ये आलो वापस, तो राम मंदिर भी बन गया अयोध्या में. और ये सब अयोध्या में राम मंदिर बन गया, वो भी हमारे सब करोड़ों राम भक्तों की इच्छा थी, हमारे सब ठाकरे जी की इच्छा थी, मोदी जी ने पूरी कर दी. और इसलिए सब सगळीकडे गोविंदा गोविंदा आहे ना. आणि त्यांनी मला हे आठवण करून दिली की जेव्हा आपलं सरकार आलं तेव्हा अगोदर सण उत्सव बंद होते ना, सगळे गणपती, नवरात्रीत्सव, गोविंदा सगळं बंद होतं, दहीहंडी सगळं बंद. तर आपलं सरकार आल्यानंतर पहिला गोविंदा आपण सुरू केला, दहीहंडी उत्सव होता. त्यांनी मला आठवण केली, बोले वो गोविंदा आपका नाम है इसलिए गोविंदा सुरू किया पहिले. आणि आज ते आपल्या प्रवेश करतात, म्हणजे एक योगायोग आहे. आणि म्हणून आपण सगळे सण उत्सवाची बंदी हटवून टाकली, एक सुरुवात झाली, लोक बाहेर आली, मोकळा श्वास घेऊ लागली, कामं बंद. Thank you for choosing BGN channel. Stay tuned, like and subscribe.